नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे कृपया कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. कारण जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला माहिती व्यवस्थित कळणार नाही. त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली जी काही प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आम्ही त्याला योग्य रिप्लाय देऊ. आपण यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, हे जे सगळे माध्यम आहेत याला आपण सोशल मीडिया असं म्हणतो. हल्लीचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना. पण मित्रांनो, या सोशल मीडियावरती सध्या माहितीचं, ज्ञानाचं जे पीक आलंय. प्रत्येकजण उठतो आणि स्वतःचं ज्ञान पाजळायला सुरुवात करतो. पण खरोखरच या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत का? कारण हे मोटिवेशन करणारे जे आहेत त्यांनी कुठंतरी काहीतरी वाचलेलं असतं आणि ते तुम्हाला सांगत असतं. आपल्याला प्रथमदर्शनी वाटतं की अरेच्छा, किती चांगला उपाय आहे, किती स्वस्त उपाय आहे, आपण दररोज करूया. आणि विशेष म्हणजे याचा काही साईड इफेक्ट नाही, हा आयुर्वेदिक आहे किंवा हा होमिओपॅथिक आहे आणि हा खरंच उपाय चांगला आहे असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळं कधी कधी काय होतं, आपण या गोष्टीचा सारासार बिलकुल विचार करत नाही की खरंच त्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट त्या प्रमाणात खरी आहे का, किंवा खरंच त्याचे काही साईड इफेक्ट होत नाहीत का. आपण यातली कुठलीही गोष्ट तपासत नाही आणि त्यानं जे सांगितलेलं आहे ते बिनधास्तपणे डोळे बंद करून करायला सुरुवात करतो किंवा डोळे उघडे ठेवून सुद्धा करतो. तर मित्रांनो, हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे ज्यांनी काही वेगवेगळे प्रयोग केले किंवा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या 70 ते 80% जणांना ह्या मोटिवेशनचा किंवा ह्या गोष्टींचा जबरदस्त फटका बसलेला आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी तुम्हाला म्हणेन अमकं करा किंवा अमकं प्या, अमकं खा. आपण मी काय त्याची जबाबदारी घेतोय का हे तुम्ही बघा ना. मी काय डॉक्टर आहे का? मी काय कुठला हुशार तज्ज्ञ व्यक्ती आहे का? अहो, मी पण कुठंतरी इंटरनेटवरती दिलेली जी माहिती असते ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मला सगळं कळतंय असं होत नाही. तर ह्यासाठी जी माहिती तुम्हाला मिळते ती माहिती तुम्ही आधी तपासली पाहिजे. खरंच बाबा असं घडलंय का? किंवा त्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्समध्ये जर कोणाला तशा प्रकारचा चांगला अनुभव आलेला असेल तर त्यांनी तो अनुभव दिलेला असतो. तो अनुभव आधी पहिल्यांदा तुम्ही बघायला हवा. त्याच्यानंतर तुम्ही त्याची थोडी ट्रायल घेऊन बघायला हवी. अगदी लगेच सगळाच प्रयोग करायचा आणि पुन्हा अडचणीत सापडायचं असं करू नका. कधी कधी अशा सांगितलेल्या गोष्टी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. मला मान्य आहे की डॉक्टर लोक तुम्हाला कदाचित व्यवस्थित माहिती देत नसतील किंवा तुमचे जे कोणी माहितगार असतील त्यांच्याकडून तुम्हाला चुकीचा सल्ला मिळत असेल, काही ठिकाणी तुमच्याकडून पैसाही खाल्ला जात असेल. पण ह्या गोष्टी जरी असल्या तरी देखील तुम्ही जिथं रिस्की काम आहे, वरवरनं एखादी गोष्ट आयुर्वेदिक वाटत असते, होमिओपॅथिक वाटत असते, पण प्रत्यक्षात खरंच ती आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक आहे का हे आपल्याला माहिती नसतं. आणि आपण निष्कारण रिस्क घेत बसतो. असे रिस्क घेतलेले कितीतरी लोकांना फटका बसलेला आहे आणि त्याची जबाबदारी उचलायला आता सध्या कुणीही तयार नाही. त्यामुळं सोशल मीडियावर प्रसारित होणारी सगळीच माहिती खरी आहे किंवा चांगली आहे, उपयोगी आहे, फायद्याची आहे असं बिलकुल नाही. तर ही माहिती खरंच फायद्याची आहे का हे तुम्ही तपासा. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे अशा 4 लोकांना विचारा, त्याचे रिव्ह्यू बघा आणि मग तुम्ही थोडीशी ट्रायल केल्यानंतरच त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकता.
अगदी भलेही तुम्हाला पोटाची चरबी करण्यासाठी काही व्यायामाचे प्रकार सांगितलेले असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी काही सांगितलेलं असेल किंवा तुम्हाला अमुक प्रकारची भाजी खा, अमुक प्रकारचा मसाला वापरा असं काही सांगितलेलं असेल तर हे सर्व खरंच आहे असं डोळे झाकून विश्वास ठेवू नका. याचं कारण असं की आजकाल प्रत्येक जण स्वतःची पब्लिसिटी कशी वाढेल, स्वतःचे व्ह्यूज कसे वाढतील ह्यासाठीच हा सगळा खटाटोप करत असतो आणि कधी कधी अनावधानानं किंवा काही लोक जाणून बुजून देखील तुम्हाला चुकीची पण आकर्षक अशी माहिती पुरवतात आणि हे जिम्मेदारी कुठल्याही प्रकारची घेत नसतात. त्यामुळं जी व्यक्ती जिम्मेदार आहे, जी जबाबदारी घेऊ शकते, जी त्या गोष्टीमध्ये पारंगत आहे अशाच व्यक्तींचा सल्ला घ्या किंवा अशाच व्यक्तींची ट्रीटमेंट तुम्ही घ्या. उगीच याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, हा खूप चांगला सांगतो, अरे बापरे किती छान आहे, अगदी लाखो रुपये वाचवले, हजारो रुपये वाचवले. अहो पण प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा करोडो मोलाचा जीव जर वाचला नाही, जर त्या जीवाला काही दगाफटका झाला तर ह्याची जिम्मेदारी उद्या कोण घेणार. त्यामुळं ह्या सोशल मीडियावरती मग तो कुठलाही माध्यम असो, फेसबुक असो, ट्विटर असो, यूट्यूब असो, कोणतंही माध्यम असो, तर त्या माध्यमांवरती सांगितलेली सगळीच माहिती खरी असते असं बिलकुल नाही. हे जीव तोडून सांगायचं एवढंच कारण असं की अनेक लोकांना याचा फटका बसलेला आहे. अगदी आंधळेपणानं किंवा डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळं त्यांना ही दुर्दशा होण्याची वेळ आलेली आहे. यूट्यूब किंवा इतर सोशल मीडिया तुम्ही अवश्य पहा, त्याच्यामध्ये काय सांगितले अवश्य लक्षात घ्या, पण लगेचच त्यानं सांगितलंय म्हणून ते 100% खरं आहे असं बिलकुल गृहीत धरू नका. तर समंजसपणे डोळे उघडे ठेवून खरोखरच ती गोष्ट तशी आहे का, भले ती होमिओपॅथी असू द्या, आयुर्वेदिक असू द्या किंवा अत्यंत चांगली आपल्या वापरातली गोष्ट असू द्या, तरी देखील तुम्ही डोळसपणे ह्या गोष्टीकडे पाहायला शिकलं पाहिजे आणि याचा अनुभव घेतल्याशिवाय किंवा ह्या गोष्टीची खात्री 100% पटल्याशिवाय, 99 सुद्धा नाही, 100% खात्री पटल्याशिवाय या सोशल मीडियावरचा कोणताही प्रयोग तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या स्वतःसोबत किंवा तुमच्या परिचितासोबत कधीही करू नका. याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो, वेळप्रसंगी जीवही जाऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की सोशल मीडियाचं जे हल्ली पिओ फुटलेलं आहे, जे सगळीकडे याचा बोलबाला चालू आहे, याच्यापासून थोडं सावध राहा आणि स्वतः समंजसपणे आणि अनुभवानं ह्या गोष्टी समजून करायला शिका. आता याच्यामध्ये काही गोष्टी कदाचित तुम्हाला पटत नसतील, पण मी जे सांगतो आहे हे खरं आहे आणि हे ज्या वेळेला तुम्हाला अनेक वेळा अनेक ठिकाणी किंवा एखाद दुसऱ्या वेळेला याचा अनुभव येईल तेव्हा ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे पटेल. तर यापुढं तुम्ही निश्चितपणे डोळे उघडे ठेवून या सोशल मीडियाचा वापर पुरेपूर कराल आणि याचे फक्त तोटेच आहेत असं नाही, फायदेही खूप आहेत. पण जे फायदे तुम्हाला चांगले वाटतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधले आहेत ते फायदेही तुम्ही अवश्य वापरा. आणि या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला अवश्य कमेंट करून कळवा, कारण जोपर्यंत तुमचं मत कळणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल किंवा या व्हिडिओ कसे असायला हवेत किंवा काय याच्यामध्ये सुधारणा हवी किंवा काय त्रुटी आहे का हे कळणार नाही. त्यासाठी कमेंट अवश्य करा. धन्यवाद.